नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 7वी विषय गणित पहिलं प्रकरण भौमितिक रचना यातील त्रिकोण रचना या भागातील आपण चौथा प्रकार रचनेचा घेणार आहोत. कर्ण व एका बाजूची लांबी दिली असता काटकोन त्रिकोण काढणे. म्हणजे काटकोन त्रिकोणाची एक बाजू आणि कर्ण दिलेला असतो, त्याच्यावरून आपल्याला काटकोन त्रिकोणाची रचना करायची आहे. आता बघूया पहिलं उदाहरण. त्रिकोण एलेमेन असा काढा की मापकोन एम एलेमेन बरोबर 90 अंश, कर्ण बरोबर 5 सेमी आणि लेंथ एम एन बरोबर 3 सेमी. आता इथं मापकोन एलेमेन म्हणजे मधलं अक्षर जे आहे एम, तो एम कोण आपल्याला 90 अंश दिलेला आहे. आता इथं हा काटकोन दाखवला आहे कच्च्या आकृतीमध्ये, म्हणजे हा एम कोन आहे. एम एन 3 सेमी म्हणजे हे एम एन 3 सेमी आणि कर्ण 5 सेमी. काटकोनामध्ये एक कोन 90 अंश असतो म्हणून त्याला काटकोन म्हणतात आणि काटकोनासमोरचा कर्ण असतो. म्हणजे इथं हा कर्ण आहे, मग हा बिंदू आहे एल, म्हणजे एल एम एन या त्रिकोणामध्ये एम कोन 90 अंश, एम एन ही बाजू 3 सेमी आणि एल एन हा कर्ण दिलेला आहे 5 सेमी. अशा पद्धतीने आपण ही कच्ची आकृती काढलेली आहे. कच्च्या आकृतीच्या खाली लिहा स्पष्ट की कच्ची आकृती आहे म्हणून. आता आपल्याला त्रिकोण रचना करायची आहे. मग एम एन बाजू प्रथम काढायची. एम एन बाजू आहे 3 सेमी. ही आपण 3 सेमी बाजू काढली. एम एन 3 सेमी. आता एम कोन हा 90 अंश आहे. आता कोनमापकाचा केंद्रबिंदू आपण ठेवला, 0 रेषाखंडावरती ॲडजस्ट केला आणि 90 अंशाला खूण करायची. आता आपण या शून्याकडनं मोजणार. इथं हा 90 अंश आहे. आता आपल्याला एल एन बाजू दिलेली आहे 5 सेमी. मग कंपासमध्ये 5 सेमी अंतर घ्या. आता एल एन ही बाजू 5 सेमी दिलेली आहे, त्यापैकी एन बिंदू आपल्याकडे आहे, म्हणजे एनवर ठेवून हा एन बिंदू केंद्र मानून किंवा एन बिंदूवर पोलादी टोक कंपासचं पोलादी टोक ठेवून इथं कंस काढा आणि कंस आणि ह्या किरणाच्या छेदन बिंदूला एल नाव द्या आणि तो एल बिंदू एनला जोडा. एल आणि एन बिंदू जोडून हा कर्ण एल एन आपण काढलेला आहे. कर्णाची लांबी दिलेली आहे आपल्याला 5 सेमी. हा इथं काटकोन आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला काटकोन त्रिकोणामध्ये एक बाजू म्हणजे ही किंवा ही कोणत्याही एक बाजूची लांबी दिलेली असते आणि कर्णाची लांबी मात्र दिलेलीच असते. त्यावरून आपल्याला काटकोन त्रिकोणाची रचना करता येते. आता घेऊया पुढचं सराव संच 5. प्रश्न दिलेला आहे, खाली दिलेल्या मापांवरून त्रिकोण काढा. त्यातलं पहिलं गणित आहे, त्रिकोण एम ए एनमध्ये मापकोन एम ए एन बरोबर 90 अंश, लेंथ ए एन बरोबर 8 सेमी, लेंथ एम एन बरोबर 10 सेमी. आता इथं आपल्याला एम ए एन म्हणजे हा ए कोन आहे, हा काटकोन आपल्याला दिलेला आहे. नंतर ए एन ही बाजू आहे 8 सेमी आणि एम एन
म्हणजे हा एम बिंदू आहे. MAN या त्रिकोणामध्ये MN आहे 10 सेमी. म्हणजे MN ही बाजू कर्ण आहे, कारण हा काटकोनासमोरची बाजू नेहमी कर्ण असते, म्हणून MN इथं कर्ण आहे. A काटकोन आहे आणि AN आपल्याला 8 सेमी दिलेला आहे. आता आपण रचना करूया. AN 8 सेमी. आता A कोण दिलेला आहे आपल्याला 90 अंश. मग एवरती आपण कोनमापकाचा केंद्रबिंदू ठेवला. 0 आपण या रेषाखंडावरती ॲडजस्ट केला. 90 अंशाला खूण केली. हा 90 अंश आहे. तर MN बाजू आपल्याला दिलेली आहे 10 सेमी. N वर ठेवून इथं हा कंस काढलेला आहे. कंस आणि या किरणाचा छेदनबिंदू, हा बिंदू Nला जोडा. हा बिंदू आहे M. हा कोण आहे 90 अंश आणि कर्णाची लांबी दिलेली आहे आपल्याला आता 10 सेमी. अशा पद्धतीने आपल्याला काटकोन त्रिकोणाची रचना करता येते. दुसरं उदाहरण घेऊया. काटकोन त्रिकोण STU मध्ये कर्ण SU बरोबर 5 सेमी व लेंथ ST बरोबर 4 सेमी. आता SU हा कर्ण आहे, म्हणजे त्याच्या समोरचा बिंदू येणार आहे T, कारण STU त्रिकोणाचं नाव आहे. म्हणजे SU कर्ण आहे, त्याच्या समोरचा जो कोन येणार आहे तो T आहे. म्हणजे इथं हा T कोन 90 अंश दाखवलेला आहे. मग आता SU म्हणजे SU हा कर्ण 5 सेमी आणि ST ही बाजू आहे 4 सेमी. ही कच्ची आकृती आपण काढून घेतली आहे. कच्ची आकृती प्रत्येक रचनेच्या आधी काढा, म्हणजे आपल्याला रचनेची दिशा कळते किंवा रचना आपल्याला कोणत्या क्रमाने करायची आहे ते कळतं. आता इथं 4 सेमी ही खालची बाजू आहे. TS 4 सेमी. आता T कोण आहे 90 अंश. इथे 90 अंश, 90 अंशाला खूण करा. तो बिंदू जोडून एक किरण काढा. हा काटकोन आहे 90 अंश आणि आपल्याला आता ही बाजू काढायची आहे. US किंवा SU 5 सेमी. मग कंपासमध्ये 5 सेमी अंतर घ्या.
यू एसमधला एस बिंदू आपल्याकडे आहे. एस बिंदूवरती कंपासचं पोलॅरिटी टोक ठेवून आपला केंद्र मानून इथं आपण जो 90 अंशाचा कोन करणारा किरण काढलेला आहे त्याला कंस काढा. या छेदनबिंदूला यू नाव द्या आणि एस यू जोडा. म्हणजे हा कर्ण आहे 5 सेमी. आता पुढचं उदाहरण घेऊया. तिसरं उदाहरण, त्रिकोण ABCमध्ये लेंथ AC बरोबर 7.5 सेमी, मापकोन ABC बरोबर 90 अंश आणि लेंथ BC बरोबर 5.5 सेमी. आता ABC म्हणजे मधलं जे नाव आहे तो कोण असतो, म्हणजे बी कोण या ठिकाणी आपल्याला 90 अंश दिलेला आहे. म्हणजे इथं कच्ची आकृती काढली आहे. बी कोण हा 90 अंश आहे. नंतर बी कोणासमोरचं कर्ण AC 7.5 सेमी AC दिलेला आहे आणि BC लांबी दिलेली आहे 5.5 सेमी. अशा पद्धतीने इथं आपण कच्च्या आकृतीत मापं लिहून घेतली की आपल्याला आकृतीवरनं रचना पटकन करता येते. आता 5.5 सेमी खालची बाजू आपल्याला काढायची आहे. BC 5.5 सेमी. आता बी कोण 90 अंश. नव्वद अंशाचा कोन करणारा किरण काढा. बी कोण आहे 90 अंश. आता आपल्याला AC बाजू काढायची आहे. AC बाजूची लांबी दिलेली आहे 7.5 सेमी. सात 7.5 कंपासमध्ये अंतर घ्या. C बिंदू आपल्याकडे आहे. C बिंदूवरती ठेवून 90 अंशाचा कोन करणाऱ्या किरणाला कंस काढा. हा छेदनबिंदू जो आहे त्याला A नाव द्या आणि तो बिंदू C ला जोडा की ही काटकोन त्रिकोणाची रचना तयार होते. म्हणजे इथं हा कर्ण 7.5 सेमी. त्रिकोण ABC आपल्याला दिलेल्या माहितीवरनं आपण या काटकोनाची रचना केलेली आहे. पुढचं उदाहरण घेऊया. चौथं उदाहरण, त्रिकोण PQR मध्ये लेंथ PQ बरोबर 4.5 सेमी, लेंथ PR बरोबर 11.7 सेमी, मापकोन PQR बरोबर 90 अंश. इथं Q कोण आहे, हा Q कोण 90 अंश. इथं कच्ची आकृती काढलेली आहे आणि PQ लांबी आपल्याला दिलेली आहे. म्हणजे इथं हा Q कोण 90 अंशाचा आहे. म्हणजे इथं P नाव दिलं तर PQ ही बाजू 4.5 सेमी आणि हा कर्ण आहे PR. कारण Q कोण काटकोन आहे म्हणजे त्याचा समोरचा कर्ण हा PR कर्ण 11.7 सेमी दिलेला आहे. अशा पद्धतीने कच्च्या आकृतीमध्ये आपण माहिती लिहून घेतलेली आहे. आता 4.5 सेमी 4.5 सेमीचा आपल्याला रेषाखंड काढायचा आहे. खालची बाजू काढायची आपल्याला त्रिकोणाची. QP 4.5 सेमी.
हा 90 अंशाचा कोन आपण खूण केली आहे. 90 अंशाचा कोन करणारा किरण काढा आणि हे माप दिलेलं आहे आपल्याला कर्णाचं 11.7. व्यवस्थित मोजून घ्या. समजा आता आपण ही बाजू कमी काढलेली आहे. आधी कंस काढून घ्या, नंतर बाजू वाढवली तरी चालते. फक्त छेदनबिंदू आपल्याला मिळणं गरजेचं आहे आणि हा छेदनबिंदू इथं आपल्याला मिळालेला आहे. याचं नाव आहे बिंदू आर आणि तो बिंदू पीला जोडा. हा काटकोन आहे 11.7 सेमी. अशा पद्धतीने आपण ह्या काटकोन त्रिकोणाची रचना केलेली आहे.